तर नमस्कार मित्रांनो, आता आपण प्राचीन कोकणच्या इथे आलेलो. तुम्ही बघू शकता हे प्राचीन कोकणचा प्रमुख द्वार आहे आणि इथून हा यांचा एंट्रन्स सुरू होतो. तर इथे त्यांनी असं गेट बनवलेलं आहे जिथे प्राचीन कोकणचं हे लावलेलं आहे. आणि इथे आपण काल गेलेलं ते मॅजिक गार्डन हे बघू शकता इथे दिसतं आहे. आणि इथून आतमध्ये मॅजिक गार्डन होतं. इथे आपलं प्राचीन कोकणचा हा गेट. अच्छा, तर इथे आपल्याला एक गाईड भेटतात जे आपल्याला संपूर्ण इथली माहिती देतात. तर आता इथे बघू शकता हो, असा इथे पूर्ण परिसर आहे. ते गाय आणि वासरू, ते कोळी बांधव, मच्छी कोळी बांधवांचं आपल्याला इथे आपला एंट्रन्स. तर मित्रांनो, हे त्यांचं कार्ड आहे ज्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल 50 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण प्राचीन कोकणचं दर्शन देतात आणि माहिती वगैरे सगळी दाखवली आहे. त्यांचं एक गाईड असतं आपल्यासोबत. तर इथे ताई आहे, ते आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे प्राचीन कोकण. प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर मोठा बोर्ड आहे. तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. तो पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. आता इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून या. आपल्याला इथे थांबवलं. त्याला जे फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळं तयार केले जाते. त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्या तेलाचा उपयोग पहिला जीवनसारख्या क्रीममध्ये केला जातो. इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवला आहे.
परशुराम आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज फक्त ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इकडे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातींचा समावेश आला होता. त्यातील कातकरी समाज या ठिकाणी आम्ही दाखवला आहे. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. या बाजूला इकडे गाव शिकार दाखवले आहे. देवळात हप्त्यातला डुकर असं आणतात. फोटो काढला गावी ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी, कोठे व कधी करायचे याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. गाराने लावल्या, हात जोडायचं आणि होय महाराज म्हणायचं. होय महाराजा. आज प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहे. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे.
होय महाराजा. होय, ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हाय, तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या पंचविकासाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. होय महाराजा. ह्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबां गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. होय महाराजा. माझ्या महाराजा हं लोक इथं तुझं कोकण बघे आलाय. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन तुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोला लांब बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. होय महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गाळाला घालतावाय. त्या नारळ नमत सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. होय महाराजा. घरच्या इकडे हा जातो ना सगळ्यांच्या कामाधंद्यात गुराढोरात बरोबर दे. आणि पुढच्या वर्षी पण होण्यापर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. होय महाराजा. अरे उरा रे उरा आणि आमच्या वाघजाय मातेचा सोन्याचा तुरा रे. पारंपरिक वाद्य आहेत, लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग आहे तो मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत जात असेल. पूर्वी त्यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. इकडे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गारहाणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. इकडे वीरगळ आहे, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इकडे पण जायचंय का आपल्याला? इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात, ते या ठिकाणी दाखवले आहेत. ते लोक पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. इकडे कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परततात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे.
एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत। आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वळण आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं। असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते। आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली। आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे। प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू। हे खोत आहे, राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत। धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो। खोत गावचे प्रमुख असत। गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत। तिकडे खोतांची बायको आहे। कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते। माचघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती। तिकडे खोतांची 2 मुले आहेत। ते आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत। हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला। हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात, त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो। जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे, इतका मजेशीर खेळ आहे। घराची रचना पहा। खोत ज्या उंचवट्यावर बसतात त्याला ओटी म्हणतात। गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत। समोर आहे ती पडवी, सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे। खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर, खोतांच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर, खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम। घराचे छप्पर पहा, वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर। कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा त्या गॅपमधून सतत बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते। घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे। अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे। इकडे तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की विजिट करा रत्नागिरी येथील प्राचीन कोकण आणि गणपतीपुळे या ठिकाणी। जर तुम्हाला ही जागा आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि आपल्या कोकणाचा एक पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये शूट केलेला आहे। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी विजिट करणं गरजेचं आहे, तर तुम्ही विजिट करा। बाय।